नमस्कार, मी मनोज चव्हाण। आज अत्यंत एका महत्वाच्या विषयावर मी हा व्हिडिओ काढतोय। माझी शासनाला, मुख्यमंत्र्यांना, विशेष करून गिरीश महाजनांना नम्र विनंती आहे की गेले कित्येक वर्ष आपण शहरात राहतो, पण आपल्याला माहित असतं की ग्रामपंचायतीमध्ये अनेक कामगार आहेत, गेले कित्येक वर्ष काम करतात। अगदी रोजगार हमी योजना म्हणा किंवा मनरेगाचे कार्यक्रम आहेत, लिपिक आहेत, संगणक लिपिका आहेत, या अनेक असे लाखभर कामगार ह्या ग्रामपंचायतीमध्ये 28,000 ग्रामपंचायतीच्या वर ज्या आपल्या ग्रामपंचायती महाराष्ट्रातल्या इथे काम करतात। यांना पगार नाही, यांना मानधन मिळतं। हे खरंच आपल्याला माहिती नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे। परंतु पापी पेट का सवाल आहे। या पोटापाण्याकरता करणारी, कष्ट करणारी माणसांना यांना घर कसं चालवणार इतक्या तुटपुंजा मानधनामध्ये। म्हणजे आता मनरेगामध्ये काम करणारे जे सेवक आहेत त्यांना 1,500 ते 2,000 फक्त मानधन मिळतं, महिन्याचं मासिक मानधन आहे। त्याच्यानंतर संगणिका आहेत आपल्या, त्या काम करत असताना त्याला 6,900 असं मानधन त्यांना मिळतं। अनेक लिपिक, अनेक कामगार ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे, जे ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करणारे, जे गावागावामध्ये काही गोष्टी, काही योजना ज्या लोक घरापर्यंत पोहोचवण्याकरता असतात, त्या पोहोचवणारे ही जे सेवक असतात यांना 10,000 सुद्धा मानधन नाहीये, इतका कमी पगार आहे। तेच जर आपण उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये ह्याच कामगारांना 20,000, 23,000 अशा रूपाने मानधन मिळत असतं, 10,000च्या वर मानधन मिळत असतं। कसं काम करणार? आणि म्हणून मनसेने मागणी केली आहे, मुख्यमंत्र्यांनी गेले कित्येक वर्ष हा जो घटक आहे हा दुर्लक्षित घटक आहे, कोणी याच्याकडे बघितलंच नाही। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे, महाजन साहेबांना पत्र लिहिलं गिरीश महाजनांना, मुख्यमंत्र्यांना की या जातीने लक्ष घाला आणि या अशा संगणिका, या अशा सेवक जे काम करतात ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा निश्चितपणे पगार, मानधन किमान मिनिमम वेजेस ऍक्ट प्रमाणे किमान काहीतरी त्यांना मिळावं, त्यांचे सण अत्यंत सुखाचे जावे। हातात पडलेलं जो काही मानधन आहे ते निदान घेण्याच्या जोगी तरी असावं, हीच आम्ही एक मागणी मनसेतर्फे केली। आणि लवकरच आम्ही एक शिष्टमंडळ मनसे मुख्यमंत्र्यांना भेटणार देखील आहे। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि यांचं मानधन चांगल्या पद्धतीने वाढावं, हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागणी करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।